एकीकडे देवदेव करणे तर दुसरीकडे सैतानी व राक्षसी वागणे, हे बरोबर आहे का? हे योग्य आहे का? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकीकडे देवदेव करणे, देवाची पूजा करणे, देवाचं नामस्मरण करणे, तर दुसरीकडे राक्षसासारखं वागणे, सैतानासारखं वागणे, हे योग्य आहे का? हे बरोबर आहे का? आपण देवाची पूजा करतो, देवाचं नामस्मरण करतो, देवाच्या मंदिरात जातो, देवाच्या पाया पडतो. मग आपले विचार चांगले असले पाहिजे, आपलं मन चांगलं असलं पाहिजे. आपल्या मनात वाईट विचार असू नये. देवाच्या मंदिरात गेलं म्हणजे आपल्या मनामध्ये चांगले विचार असले पाहिजे, सुंदर विचार असले पाहिजे, छान छान विचार असले पाहिजे. आपलं मन चांगलं असलं पाहिजे. कारण ईश्वर हा परमेश्वर आपल्यामध्ये असतो, आपल्या विचारात असतो. आपल्या चांगल्या विचारात, आपल्या सुंदर विचारात, आपल्या सुंदर कार्यात ईश्वर असतो, परमेश्वर असतो. आपण काय करतो, कसे वागतो, कसे बोलतो, कोणता व्यवहार करतो, कसं आचरण करतो, कोणासोबत कसं वागतो, हे सर्व निरीक्षण ईश्वर करत असतो, परमेश्वर करत असतो. हे देव सर्व बघत असतो. मग त्यानुसार आपल्याला फळ मिळतं. म्हणून आपलं जर वागणं चांगलं असेल, आपलं बोलणं जर चांगलं असेल, आपला व्यवहार जर चांगला असेल, आपलं आचरण जर चांगलं असेल, आपली कृती जर चांगली असेल, आपलं कार्य जर चांगलं असेल, आपला स्वभाव जर सुंदर असेल, आपले विचार जर सुंदर असतील, आपण मेहनत कष्ट करत असतील, प्रामाणिकपणा असेल, तर आपलं चांगलं होतं, आपलं सुंदर होतं. ईश्वर आपले भले करतो, ईश्वर आपले छान करतो. म्हणून आपल्या मनामध्ये चांगले विचार असले पाहिजे, दुसऱ्याबद्दल चांगले विचार असले पाहिजे, इतराबद्दल चांगले विचार असले पाहिजे, सर्वांबद्दल चांगले विचार असले पाहिजे. कोणावर जळू नये, कोणाला त्रास देऊ नये, कोणाला सतू नये, कोणाच्या बिकट परिस्थितीवर हसू नये, कोणाची निंदा नालस्ती करू नये, कुणाची टिंगल टवाळी उडू नये, कुणावर दादागिरी करू नये, कुणाला धमकी देऊ नये. सर्वांसोबत समजदारीने वागले पाहिजे, चांगलं वागले पाहिजे, व्यवस्थित वागले पाहिजे, पद्धतशीर वागले पाहिजे, चांगला विचार ठेवला पाहिजे, चांगले मत ठेवले पाहिजे, इतरांमध्ये चांगले मत ठेवले पाहिजे. तरच ईश्वर आपले भले करतो, आपलं जीवन सुंदर करतो, छान करतो. परंतु एकीकडे देवदेव करणे, एकीकडे देवाची पूजा करणे, एकीकडे मंदिराला जाणे आणि दुसरीकडे वेगळं वागणे, विचित्र वागणे, सैतानासारखं वागणे, राक्षसी वागणे, हे काही बरोबर नाही. एकीकडे मंदिराला जायचा, दुसरीकडे दुसऱ्याला त्रास द्यायचा, हे बरोबर आहे का? नाही. म्हणून जसं तुम्ही मंदिरात जाता, जसं तुम्ही देवाच्या पाया पडता, जसं तुम्ही देवाबद्दल विचार ठेवता, जसं तुम्ही देवाची पूजा करता, शुद्ध मनाने, पवित्र मनाने, चांगल्या विचारांनी, भक्तिभावाने देवाची पूजा करता, देवाच्या पाया पडता, देवाचं दर्शन घेता, नामस्मरण करता, त्याच भक्तिभावाने, त्याच सुंदर विचाराने, त्याच सुंदर चांगल्या मनाने दुसऱ्यासोबतही वागा. दुसऱ्याला त्रास देऊ नका, दुसऱ्याला विनाकारण सतू नका, दुसऱ्याचे पैसे बुडू नका, दुसऱ्याची निंदा नालस्ती करू नका, दुसऱ्यासोबत वाईट वागू नका, दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर हसू नका, दुसऱ्याच्या कामी या, दुसऱ्याच्या उपयोगी पडा, दुसऱ्याला मदत करा. तुमच्याकडून जेवढं शक्य होईल, तुमची जेवढी ऐपत आहे तेवढं दुसऱ्याला मदत करा, सहकार्य करा. परंतु दुसऱ्याच्या परिस्थितीवर, दुसऱ्याच्या बिकट खूप कठीण परिस्थितीवर हसू नका, दुसऱ्याची टिंगलटवाळी उडू नका, दुसऱ्याची मजाक उडू नका, दुसऱ्याचे पैसे बुडू नका, दुसऱ्याच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे बुडू नका, दुसऱ्यासोबत वाईट वागू नका, दुसऱ्याला फसवू नका, लुबाडू नका, दुसऱ्याच्या चांगल्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊ नका. यामुळे ईश्वर प्रसन्न होत नाही, यामुळे देव प्रसन्न होत नाही. मग जरी तुम्ही मंदिरात गेली, जरी देवाच्या पाया पडली, जरी देवाचं नामस्मरण केलं, तरी यामुळे देव प्रसन्न होत नाही. देव केव्हा प्रसन्न होतो, ईश्वर केव्हा प्रसन्न होतो,
ईश्वर आपली केव्हा मदत करतो, ईश्वर आपलं जीवन केव्हा सुंदर करतो, जेव्हा आपण चांगलं वागू, जेव्हा आपण चांगलं बोलू, जेव्हा आपण चांगलं आचरण करू, जेव्हा आपण चांगला व्यवहार करू, जेव्हा आपण मन सुंदर ठेवू, जेव्हा आपले विचार सुंदर ठेवू, जेव्हा आपला स्वभाव सुंदर ठेवू, छान छान ठेवू, जेव्हा आपली नियत सुंदर ठेवू, छान छान ठेवू, जेव्हा आपण प्रामाणिकपणाने वागू, जेव्हा आपण सत्य, प्रेम, एकता, विचारसंता ठेवू, जेव्हा आपण मेहनत करू, कष्ट करू, जेव्हा आपण स्वाभिमानी स्वावलंबी वागू, जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करू, जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल चांगलं मत, सुंदर मत ठेवू, जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल विचार करू, जेव्हा आपण समानता ठेवू, जेव्हा आपण चांगुलपणा ठेवू, जेव्हा आपण ज्ञान घेऊ, जेव्हा आपण माणुसकी ठेवू, नम्रता ठेवू, विनम्रता ठेवू, चांगल्या गोष्टी ठेवू, तेव्हाच ईश्वर आपली मदत करतो, आपल्याला धावून येतो, आपल्या अडचणीला, आपल्या संकटाला धावून येतो. परंतु जर आपण दुसऱ्यासोबत वाईट वागलं, दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला, दुसऱ्याला त्रास दिला, दुसऱ्या सतावलं, माणुसकी ठेवली नाही, प्रामाणिकपणा ठेवला नाही, बेईमानी केली, लबाडी केली, दुष्टपणा केला, दुसऱ्याचे पैसे बुडवले, दुसऱ्याच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे बुडवले, दुसऱ्याची फसवणूक केली, दुसऱ्याच्या चांगल्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला, त्याला फसवलं, कोणाचा विश्वासघात केला, आईवडिलांचा विश्वासघात केला, या दुसऱ्याचा अपमान केला, दुसऱ्याचा अवमान केला, दुसऱ्यावर दादागिरी केली, दुसऱ्याला धमकी दिली, अहंकार ठेवला, यामुळे ईश्वर प्रसन्न होत नाही, यामुळे देव प्रसन्न होत नाही. मग किती जरी पूजा केली, किती जरी मंदिरात गेलं, किती जरी नामस्मरण केलं, की यामुळे देव प्रसन्न होणार नाही, होत नाही. चांगल्या कार्यामध्ये ईश्वर असतो, चांगल्या गोष्टीमध्ये ईश्वर असतो, चांगल्या विचारात ईश्वर असतो, चांगल्या गुणामध्ये ईश्वर असतो, चांगल्या कार्यामध्ये ईश्वर असतो, चांगल्या सुंदर कार्यामध्ये ईश्वर असतो, चांगल्या वागण्यामध्ये ईश्वर असतो, चांगल्या बोलण्यामध्ये ईश्वर असतो, चांगल्या आचरणात ईश्वर असतो, चांगल्या विचारात ईश्वर असतो, चांगल्या आचारात ईश्वर असतो. म्हणून तुम्ही कसं वागता, कसं बोलता, कसं कार्य करता, कशी कृती करता, कोणासोबत कसं वागता, विचार कसे ठेवता, स्वभाव कसा ठेवता, नियत कशी ठेवता, यानुसारच ईश्वर फळ देत असतो, यानुसारच आपल्याला फळ मिळत असतं, कर्मानुसार आपल्याला फळ मिळतं. म्हणून आपण चांगलं वागायला पाहिजे, आपला उद्देश चांगला असला पाहिजे, आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, आपली दूरदृष्टी चांगली असली पाहिजे, आपले विचार छान छान असले पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, कोणाच्या जीवावर अवलंबून राहू नये, कोणाची उधारी करू नये, कोणाचे पैसे बुडवू नये, सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे, सर्वांबद्दल चांगला विचार केला पाहिजे, सर्वांबद्दल चांगलं मत ठेवलं पाहिजे. कोणीही असो, कुठला कोणीही असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, या कोणत्याही जातीचा असो, कोणीही असो, समानता ठेवली पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे, सर्वांना समानतेने वागवले पाहिजे, सर्वांबद्दल चांगलं मत ठेवलं पाहिजे, सर्वांबद्दल चांगला विचार ठेवला पाहिजे, कोणाच्या ज्ञानावर जळू नये, कोणाच्या संपत्तीवर जळू नये, कोणाच्या बुद्धीवर जळू नये, कोणाच्या कलेवर जळू नये, कोणाच्या प्रगतीवर जळू नये, कोणाच्या विकासावर जळू नये, कोणाचं नुकसान करू नये, कोणावर घाण घाण कमेंट करू नये, कोणाला वाईट शिवा देऊ नये, कोणाला घाण घाण बोलू नये, कोणाला शिवा देऊ नये, कोणाचा अपमान करू नये, कोणाचा अवमान करू नये. तर चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, सुंदर छान वागलं पाहिजे, तरच तुम्ही देवाला गेली, देवाची पूजा केली, मंदिरात गेली, नामस्मरण केलं, हे सार्थक ठरेल, योग्य ठरेल. परंतु एकीकडे जर देवाची पूजा केली, एकीकडे देवाचं नामस्मरण केलं, एकीकडे मंदिरात गेली आणि दुसरीकडे राक्षसी वागली, सत्यासारखे वागली, तर यामुळे देवाच्या पाया पडून, देवाच्या मंदिरात जाऊन, या देवाचं नामस्मरण करून काही उपयोग होणार नाही, कोणताच उपयोग होणार नाही. म्हणून आपलं मन हे सुंदर असलं पाहिजे, वाईट विचार आपल्या मनात आले नाही पाहिजे, अहंकार आपल्या मनात असला नाही पाहिजे, अतिस्वार्थ आपल्या मनात असला नाही पाहिजे, क्रूरपणा आपल्या मनात असला नाही पाहिजे, कपट आपल्या मनात असलं नाही पाहिजे. आपलं मन सुंदर असलं पाहिजे, छान छान असलं पाहिजे, तरच तुमची प्रगती होते, तुमचा विकास होतो. तुम्ही जसं वागता तसं तुम्हाला फळ मिळतं, तुम्ही जशी कृती करता तसं तुम्हाला फळ मिळतं, तुम्ही जसं आचरण करता तसं तुम्हाला फळ मिळतं.
तुम्ही जसा व्यवहार करता तसं तुम्हाला फळ मिळतं. मित्रांसोबत जसं वागता, इतरांसोबत जसं मन ठेवता, त्यानुसार तुम्हाला फळ मिळतं. म्हणून आपली वासना चांगली असली पाहिजे, आपले विचार चांगले असले पाहिजे, आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, आपला उद्देश छान छान असला पाहिजे. आपलं सर्व कार्य, आपलं सर्व काम चांगलं असलं पाहिजे, स्वतःच्या फायद्याचं असलं पाहिजे, इतरांच्या फायद्याचं असलं पाहिजे, जगाच्या कल्याणासाठी असलं पाहिजे, देशाच्या कल्याणासाठी असलं पाहिजे, समाजाच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. म्हणून आपण जे काही करतो, आपण जसं काय वागतो, पण जे काही बोलतो, जसं काय आचरण करतो, जसं काय व्यवहार करतो, या ज्या ज्या गोष्टी आपण करतो, जे जे निर्णय घेतो, जे जे नियोजन करतो, जे जे धोरण ठरवतो, याचा कोणालाही त्रास होऊ नये, हे सर्व जगाच्या, समाजाच्या, देशाच्या फायद्यासाठी असलं पाहिजे, कल्याणासाठी असलं पाहिजे. आपल्या निर्णयातून, आपल्या योजनेतून, आपल्या नियोजनातून, आपल्या नीतीतून, आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, आचरणातून, व्यवहारातून, आपल्या कार्यातून, आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या उद्देशातून कोणालाही त्रास होऊ नये, कोणाचे नुकसान होऊ नये, कोणाचा अपमान होऊ नये, कोणाचा अवमान होऊ नये. तर उलट सर्वांचं भलं व्हावं, समाज, देश, जगाचं भलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं. म्हणून समानता ठेवली पाहिजे, चांगली गुणवत्ता ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, एकता ठेवली पाहिजे, विचार सुंदर ठेवली पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे, धैर्य ठेवलं पाहिजे, चांगलं मत ठेवलं पाहिजे. तरच देव आपल्याला पावतो, ईश्वर आपल्याला पावतो, ईश्वर प्रसन्न होतो आणि आपलं जीवन सुंदर होतं, छान छान होतं, रंगमय होतं, छान छान होतं. म्हणून एकीकडे देवदेव करणे आणि दुसरीकडे राक्षसी सत्यासारखे वागणे, असं करू नये, असं वागू नये, असं बोलू नये. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.